रात्रीचे 1 वाजलेत आणि मी आळंदी पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे. काय कारण आहे आळंदी पोलीस स्टेशनच्या बाहेर थांबण्याचं? तर मित्रांनो, आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मरकळ एक गाव आहे आणि या मरकळमध्ये एक बिअर शॉप आहे. या बिअर शॉपवरती काही विद्यार्थी, तरुण हे बिअर घेण्यासाठी गेले होते आणि बिअर घेण्याच्या नंतर त्या बिअर शॉपच्या मागे जी एक शेती आहे, त्या शेतीमध्ये ते बिअर पीत बसले होते. त्याच वेळेस पोलीस कंट्रोलचा कॉल त्यांना येतोय. कंट्रोलचे अधिकारी त्यांच्यापर्यंत येतात आणि सांगतायत की आम्हाला कंट्रोलचा कॉल आलाय आणि तुम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन जावं लागेल. काय कारण, काय नाही, कुठलंही कारण दिलं नाही. आणि ज्यावेळेस हे जे काही मुलं आहेत ते घाबरले आणि मुलं घाबरल्याच्या नंतर त्या पोलिसांनी त्यांच्याकडून सांगितलं की आम्ही तुम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन जात नाही, परंतु ₹1000 द्या. आणि मग त्यांच्याकडून ₹1000 घेतले. कुठली पद्धत आहे ही पोलिसांची पैसे घेण्याची? काय कारण आहे पोलिसांचं पैसे घेण्याचं? हा सगळा प्रकार घडला आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये. पोलीस अधिकाऱ्याचं नाव हिमगिरे असं सांगितलं जाते, परंतु हे नाव कन्फर्म आहे. त्यांना त्या मुलांना त्या पाटीवरती नाव थोडंसं ब्लर ब्लर दिसत होतं आणि दिसण्यावरून असं त्यांचं सांगणं आहे की हिमगिरे नाव आम्हाला वाटतंय. परंतु एवढं कन्फर्म आहे की ते वर्दीवरती होते. पोलिसांची गाडी देखील त्यांनी वापरली होती. मग हे स्कॅम कोणीतरी करतंय का? का पोलिसांच्या वर्दीचा चुकीचा वापर कोणी करतंय का? हे पण तेवढंच बघणं गरजेचं आहे. आम्ही या पोलीस स्टेशनला आल्यानंतर या पोलिसांना चर्चा केल्यानंतर पोलिसांनी सांगितलं की या हद्दीमध्ये हिमगिरी नावाचा कुठलाही अधिकारी नाही. एवढंच नाही तर ह्या पोलीस स्टेशनलाच नाही, तर ह्या आयुक्तालयामध्ये कुठलाच अधिकारी नाहीये हिमगिरे नावाचा. मग हिमगिरे नावाचा जर कुठला अधिकारी नाहीये, एवढंच नाही तर या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याच्या नंतर अधिकाऱ्यांनी सांगितलं की जे काही कंट्रोलला जे कोणी अधिकारी आहेत, त्या अधिकारी त्या मरकळकड कुठलेही अधिकारीच नाही आहेत. 112 साठी त्यांची म्हणजे 112चं जे काही अधिकारी असतात, ते अधिकारी मरकळमध्ये नाही आहेत. कारण ते बंदोबस्ताला सगळे गेलेत. मग ह्या 10 ते 10:30 या कालावधीमध्ये कोण आलं होतं, ज्यांनी ₹1000 घेऊन गेलेत? पुणे पोलीस किंवा पिंपरी चिंचवड पोलीस या गोष्टीचा तपास करतील का? जे काही इथं स्कॅम चाललाय, ते स्कॅम शोधून काढतील का? हे तेवढंच बघणं गरजेचं आहे. मित्रांनो, या गोष्टीच्या मुळापर्यंत आपण जाणार आहे. या गोष्टींचं काय अपडेट असणार आहे, मी तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येणार आहे. मी मेघराज गवारे, तुम्ही बघताय क्रांती न्यूज. धन्यवाद.